मी आत्ता माझ्या आजोळी आहे, म्हणजे मी सौंदाण्याला आहे. मालेगाव जवळचं हे गाव आहे आणि जवळपास असं समजा की 20 वर्षांनंतर या ठिकाणी मला यायला भेटलं आहे. थोडंसं फॅमिली क्रायसिस असल्यामुळे आजोळी कधी येता आलं नाही मध्ये. पण लहानपणी मी या ठिकाणी राहायचो. याच गच्चीवर आम्ही झोपायचो, ते सगळे भावंड. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे अचानक बालपण असं डोळ्यासमोर सगळे एक चित्र समोर येत आहेत. जस्ट वाटलं मला तुम्हाला शेअर करावं असं म्हणून बोलतो. आमच्या पंजोबाच्या नावाने आजोबांनी घराला नाव दिलं होतं संपत. तेव्हा गावात फारशी घरं नव्हती, पण आमचं घर लांबूनही उठून दिसायचं. गावाकडची घरं म्हणजे जणू आगगाडीचा डब्बाच. लांबलचक खोल्या, 2च दरवाजे आणि मधल्या खोल्यांमध्ये अंधार. त्या अंधाऱ्या खोलीत जायला देखील धाडस लागायचं. किचन म्हटलं की रंगीबेरंगी टाईल्स आठवतात. तेच आमचं आकर्षणाचं केंद्र होतं. घराच्या वरची पडवी, त्यावर काय ठेवलंय हे जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असायची. हॉलमधला आत्ताचा टी व्ही बघून त्यावेळी लाकडी शटर असलेला टी व्ही आठवला. त्यावर आम्ही शक्तिमान पाहायचो. गरम पाण्यासाठी बंब असायचा, त्यावर आंघोळीसाठी नंबर लावला जायचा. तोही एक छोटासा सोहळाच होता. घराच्या अंगणात कृष्णकमळ होतं. त्या कृष्णकमळात कौरव, पांडव आणि श्रीकृष्ण दाखवण्यामध्ये मजा वाटायची. इथे बसूनच आम्ही सापशिडी किंवा मग चल्लस आट यासारखे खेळ खेळायचो. घराच्या हॉलमध्ये आजोबा असायचे. आजोबांचा दरारा असा होता की त्यांच्यासमोर बोलायला आमची हिंमतच कधी व्हायची नाही. आज आजोबा नाहीत, घरातील ज्येष्ठ म्हणून आजी आहेत. आजोबांनी गुजरातच्या नाडियाद गावातून लाकडी घर आणलं होतं. तेव्हाही कौतुक वाटायचं की हे कसं बनवलं असेल. जुनी लाकडी कपाटं, देवघर, पितळाची भांडी, खिडक्यांवरील नक्षीकाम सगळं अजूनही जिवंत वाटतं. देवघरातल्या देवांना बघितलं की आजही ओळखीची ऊब जाणवते. सणाचे दिवस म्हणजे घराचा उत्सव. आम्ही याच घरामध्ये दसरा, दिवाळी यासारखे सण साजरे करायचो. मातीच्या चुलीवरचा चविष्ट स्वयंपाक आणि मामीच्या हातच्या खापरावरच्या पुरणपोळ्या, त्या क्षणांची चव, तो सुगंध, ती ऊब आजही मनात जिवंत आहे. लहानपणीचा एक एक क्षण डोळ्यासमोरून झरकन फिरून जातो. शेवटी म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी.